देवाचा सामना काय गातोय सोंगी कलाकार आहे मला वाटलं कडे जरा जाम दिपड दिसतोय आणि गाताना बी तसंच असं सगळ्या दार माणसाबद्दल बोलत नाही भाई एकट्या हा नाहीतर शेंगाडे मामा मला तिथनं फेकून मारतील सहज हातात घेतलं तर मला 2 तासात डंबेल्स काढतो आणि इथनं फेकलं तर मी जुलून पर्यंत तिकीटची गरजच नाही बरोबर का नाही हा तुम्ही माझ्या पाया बाजून आहे ना मग तुम्ही असल्यावर मग ही तो नमिला गणपती माऊली शारदा आता ग भैया काय म्हणला काय आता ग भैया म्हणला ना का आता करू राया म्हणला काय गात गात असताना जोश पाहिजे जोश पाहिजे का नाही उत्साह पाहिजे आणि उत्साह जर कमी झाला कार्यक्रम करता येत नाही मला ऊर्जा पाहिजे ऊर्जा 3 किलोचा भात खाल्लाय का मामा म्हणतोय तू वास कशा द्यायला लागला एवढा भात आणला मी सांगतोय अरे दादा कार्यक्रम करायचा कमी जेव घेऊ दे शिरा ह्याच्या बाजू का जाते पाठीवर शिरा आणला आणि म्हणतोय मेला गणपती माऊली शारदा आता ग भैया जवळ जवळ 150 किलोमीटर आलोय कसं गायलं पाहिजे अरे मीच काय हे माझ्या माता भगिनी सुद्धा गाऊ शकते याच्यापेक्षा उद्व बघायचं का तुम्हाला सगळी गाणं गाचाल ना 1 तारखेच्यात पैसे पडतील हा आता तुम्ही लई कष्ट केलं नाही कागदपत्र काढायला ही लोक हा जाऊन सगळ्या चिट्या पावत्या ह्यानी गोळा केल्या आणि पैसे आले का मला तर तुम्ही चुकून ह्यानं मागितलं तर तुम्हाला नाव ठेवायची कोणी तुम्ही लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी एक फोन केला का गाडी वाईक 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 ते आपल्याला म्हणते 1500 बी नको 750 नको तिकडून नको निश्चित म्हणा माग 1 तारखेपर्यंत हप्ता पडेल बघा ते बी डबल पडेल डबल गेल्याला ही निश्चित म्हणणार ना अगे दादा ऐक आमच्या गावची माणसं कशी गातात बेतान वाजत सुंदर माझे जाते ग फिरता बहुत बघू आवाज बघू सुंदर माझे जाते ग फिरता बहुत बोला गाऊ कौतुका तू ये रे बा विठ्ठला सासवाने सासरा फिरतो तिसरा तुमच्या सासू काय वाकडा आहे काय नाही बिचारी हाय म्हणून तिला मुलगा झाला म्हणून तुम्ही आला ना सासवाने सासरा फिरतो तिसरा ओव्या गाऊ बरतारा तू ये रे बा ओव्या गाऊ बरतारा तू ये रे बा बघ ही ऊर्जा अशी ऊर्जा पाहिजे एकदा महिला मंडळाबद्दल जोरदार टाळी वाजवा जोरदार टाळी वाजवा त्याला ऊर्जा म्हणायची गात असताना गात काय म्हणून तुला सांगतोय जर शिकवणाला आवाज पाहिजे
कुणाला पाहिजे तुला नको परत मागची पाहिजे म्हणून बैलाला माझ्या बैलाला भरपूर आहे तोवरे आपले स्वहित पहावे आणि जर कालिया उपाव काही न चाले हो राजानो धन्याने गाव हवाली केला शेवटी त्याचा तुला विसर पडला मग त्या माझी बाजीचा तुला रंगीवर बैसे होती काही काय आजी परवाच्या कार्यक्रमात तुम्हीच होता का हो आजी ही 100% ही तुम्ही नव्हता अहो काय सांगायचं कवटेमंगळ तालुक्यात कार्यक्रम होता भारुडाचा कार्यक्रम असा रंगात आला मी भारुड म्हटलं आजी खुदू 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 हसायचं बरोबर ना आजी अंदाजा भारुडाला उठला आजी मुळू 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 मी म्हटलं एवढं आध्यात्मिक काय गात असेल ही कुठं शिकलो एवढं आध्यात्मिक मी गाय लावलो आजी गुदू गुदू खुदू 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 अंधारा उठला आजी अशी मुळू 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 कार्यक्रम सुटला मी म्हटलं आजीला कळलं किती बघावं आजी मी ज्यावेळेला गात होतो तुम्ही हसत होता चेहरा हसरा होता आणि ज्यावेळेला आमचा दारा भांडण होता तुम्ही रडत काय होता तुम्हाला काय कळलं म्हणजे काय उपदेश झाला का पिठुली उपदेश म्हणला बाबा तुझा सोय आजी मला म्हणली उपदेश मला काय घेणं देणं नाही मग झालं काय अरे बाबा दादा म्हणत असताना मला माझ्या घरची आठवण झाली घरची म्हणजे तुम्हाला काय सांगायचं किसन महाराज तुम्हाला मी सांगू नये तुम्ही ऐकू नये म्हणजे झालं काय अरे बाबा म्हणली मागच्या महिन्यात माझं मोठं लाड बोकाड होतं 11,000 रुपयाला बोकाड मागितलं अजून 2,000 येतील म्हणून मी ठेवलं पण काल सकाळ धरणा माझं बोकाड म्या 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 केलं आणि 5 वाजता मेलं माझ्या बोकडाचा आवाज ह्या दादाचा आवाज सेम येतोय माझं बोकाड 5 ला मेलं ही कवा जातोय म्हणून मला दादा भारुड खात असताना ऊर्जा असू दे हा कपडी फाटली तरी चालते लागे मग या ठोपर पुरता मन कामोडे ऐशी फजिती होईल हो राजानो शरीर असावी बघा शरीर असावं चांगलं बलदंड असावं पण इतकं बी ढाबडोळं नसावं हा काय होतंय माहितीये का माझ्यासारखा हडकोळा समजा काय होऊ नये मला अजून 5 वर्ष होऊ नये पण चुकून काही झालं बावकी कॅस कधी असली 4 पोर लगेच उठतेली हो लगेच खांद्यावर असं त्याला काय झालं तर मोठ्याच्या मोठं गडी मागं बसते ह्याला पण हा शरीर असावं पण ढाबडोळं नसावं काय होतंय का माहित आहे का दोन्ही तिरे वाळून जाती अगा गांडापूर बजा 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 वाटी लिंगाची ती गडबड होती मेल्या कुत्र्यासारखी हो राजा
कार्यक्रम आहे एवढं बोलावं लागतंय असा गर्वानं बोलू नको पंढरीची वारी हातपाय चांगला आहे तोपर्यंत ह्या जनतेची सेवा आपलं डोळं चांगलं आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी बरोबर का महाराज हे सगळं जर पार निघून गेलं तर मग काय उपयोग आहे का गावात नाम सप्ताह आहे आणि तिकडून मग म्हातारा माणूस खोकत याला कोण गाडीवर आणेल का आणि तोपर्यंत अरुण नाही तोपर्यंत आल्यानंतर नातू ऑटोमॅटिक घेऊन येईल नाही होत आहे कसं गुडघे गावाची गावाची गडबड झाली एकनाथ महाराज म्हणतात ती पाहुणे मला दयाली मग म्या काढून रसायन बली आवाजी केली गावची हो राजानो काय सूत्र महाराजांना भक्तीचा करुणी काढा दयाशी दिदला धडपुडा अहो नाम स्मरणीने काढा उतारा केला हो राजानो भावाचे बंधन वैकुंठ वास केला हो राजानं हवन केलंय हवाली केलंय गाव हवाली